हे पहा राजगडावरतील सुंदर दृश्य। आमचं कुठं जायचं ठरत नव्हतं, त्यासाठी आम्ही टॉस उडवला, छापा आणि काटा केला। जर छापा आला तर राजगड आणि काटा आला तर माऊली, असं ठरलं। नमस्कार मंडळी, मी विक्की तुमचं स्वागत करतो भटकंती विथ विक्की या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण जाणार आहोत पुण्यामध्ये असलेल्या राजगड किल्ल्यामध्ये। तर आज आपण बोरिवली ते राजगड असा प्रवास करणार आहोत आणि अचानक प्लॅन झाला। हा ब्लॉग कसा असणार आहे, प्रवास कसा असणार आहे आणि राजगडला चढण्यासाठी कसं जावं लागतं, कसं चढावं लागतं हे या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल, व्हिडिओमध्ये समजेल। तर व्हिडिओ पूर्ण बघा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर आपण आता चहा नाश्ता करायला थांबलोय आणि आता निघतो इथून पुढं। अजून 3.5 तास जायचं आपल्याला पुढे राजगडासाठी। पाऊस येतोय मध्ये मध्ये, त्याच्यामुळे थोडं प्रॉब्लेम होते जायला। हे ठिकाण तुम्ही पाहिलं आहे का किंवा तुम्हाला माहीत आहे का? हे ठिकाण आहे लोणावळा मधील। जर कुठल्या जागी आहे हे तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आता वाजले तर 2:45 आणि आता आम्ही लोणावळा घाटामध्ये आहोत आणि घाटामध्ये गाडी घेऊन जाण्याची एक वेगळीच मजा असते, घाटात गाडी चालवण्याची। थोडंसं खाऊन घेऊ। ही काजू कतली केसर पण आहे, केसर मध्ये आता वाजलेत 4:45 आणि आम्ही खातो काजू कतली। काजू कतली खातो, अजून 1 तास पुढे जायचं आहे आणि गोड खायला। भूक लागली थोडीशी, वर आता खायला थोडा वेळ आराम करून आपण निघालो पुढे। तर आपल्याला लागला कात्रज बोगदा आणि बोगद्यातून आपण पहिल्यांदाच बाईक घेऊन जात होतो, तर वेगळीच मजा होती। अजून 35 मिनिटं आणि आमची पार्टी रेड। सकाळच्या सुंदर भक्तिमय वातावरणाचा आनंद घेत आम्ही निघालो होतो राजगडाकडे। खूप सुंदर सकाळचं दृश्य दिसत होते। तर आपण पोचलो राजगडाच्या पायथ्याशी आणि आपण रात्री 11:30 निघालेलो आणि इकडे 6:30 वाजता पोचलोय। तर इकडे पार्किंगची व्यवस्था आहे, बाईकचे 30 रुपये आहेत आणि पूर्ण इकडे पार्किंग आहे आणि आपल्याला इकडे वरती राजगडासाठी जायचं आहे। तर आपण आता निघतोय वरती जाण्यासाठी। तर चला बघूया कसा आहे इकडचा रस्ता। तर आहे राजगडाकडे जाण्याचा रस्ता आणि आपण आता राजगडाच्या एकदम पायथ्याशी आलोय आणि इकडूनच आपल्याला पुढे जायचंय। तर आपण आता निघतोय, 6:45 वाजलेत। आपण आता चढायला सुरुवात केली। तर लाल मातीच्या रस्त्याने सुरुवात झाली वरती जाण्यासाठी आणि आजूबाजूला तुम्ही पाहताय पक्ष्यांचा चिलबिलाट। आपण गुंजवणे गावातून वरती चढायला सुरुवात केली। इकडे आलो तेव्हा थोडा थोडा बारीक पाऊस पडत होता आणि आता बंद झालाय। मस्त वाटतंय वर चढूया आणि वरती डोंगरावरती आणि किल्ल्यावरती पूर्ण धुका पसरलाय। आता आम्ही खालून पाहिलं तर पूर्ण धुका दिसतोय। हा पूर्ण लाल मातीचा रस्ता आहे, तर पाय सरतायत, पाऊस पडून गेलाय। तर हे तुम्ही पाहू शकता पूर्ण धुका, सर्व डोंगरावर धुका, खूप मस्त नजारा आहे। विश्रांती घेण्यासाठी बेंच लावलेले आहेत। तर तुम्ही दमलात तर ह्या बेंचचा आधार घेऊन थोडा वेळ विश्रांती घेऊ शकता। लोक विचारतात ना सह्याद्री काय आहे, तर सह्याद्री आहे
पहा किती सुंदर दृश्य बघायला भेटतात ते सह्याद्रीमध्ये. आणि हे फुलं राजगडावरती खूप सुंदर दृश्य आहे. खाली दरी आहे आणि हे धुका पसरलंय पूर्ण डोंगरावर लंगांवर. या राजगडाला घेरून बसले तो धुका आणि त्या धुक्याच्या पलीकडे जे आहे सुंदर दृश्य ते पाहण्यासाठी आम्ही जातोय वरती किल्ल्यावरती राजगड. आणि त्यामागील सुंदर आणि आकर्षित दृश्य तुम्हालाही दाखवतो. तर ते दृश्य पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. खूप छान दृश्य आहेत. तर हे बघा सह्याद्रीचे सुंदर रूप आणि धुका पूर्ण किल्ल्याच्या भोवती आलाय. जणू काय वरती काहीच नाही आहे. आणि या किल्ल्याला पाहणाऱ्यांच्या नजरा अडवतोय तर हा धुका जणू म्हणतोय तुम्ही वरती येऊन पहा. हे पहा डाव्या साईडला सर्व धुक्याने झाकलं गेलंय आणि उजव्या साईडला फक्त डोंगरावरती धुका आहे. आणि आपण तिकडून खालून सुरुवात केलेली चढायला आणि आता आपण अर्ध्यापर्यंत तरी आलोय. आपल्याला अर्ध्यात येऊन थकवणारा हा किल्ला त्या टाईमला इकडून माऊली कसे जात असतील किंवा त्यांची चढण्याची ही ताकद कशी असेल. आपण अर्ध्यात येऊन दम सोडून देतोय किंवा 5-5 मिनिटावर विश्रांती घेतोय. पण तेच माऊले न थांबता ह्या किल्ल्यावरती चढायचे. पुन्हा एकदा आपण आलो आहे धुक्यामध्ये आणि आजूबाजूला सर्वकडे धुका आणि एका साईडला पक्षी ओरडतायत. खूप मस्त वाटतंय. आणि किल्ला अजून वरती आहे. किल्ला पूर्ण झाकला गेला धुक्याच्या मध्ये. तर आपण आलोय आता जिथे बॅरिगेट लावलेले आहेत. म्हणजे छोटासा रस्ता आहे, बाजूला पूर्ण खाली दरी आहे. त्यासाठी हा सुरक्षेसाठी बॅरिगेट लावलेले आहेत. आज आपण आलोय राजगड किल्ल्यावरती. या किल्ल्याचा डोंगर पहिला मुरुमदेवाचा डोंगर म्हणून देखील ओळखला जायचा. हा किल्ला गडांचा राजा म्हणून सुद्धा ओळखला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकून स्वराज्याची सुरुवात केली आणि नंतर राजगडला आपली राजधानी बनवले. राजगड किल्ला पुणे जिल्ह्यातील एक ऐतिहासिक किल्ला आहे. येथे पद्मावती माची, सुवेला माची आणि संजीवनी माची यांसारख्या 3 प्रमुख माच्या आहेत. राजगडावर पोहोचण्यासाठी पाली दरवाजा आणि गुंजवणे असे 2 मेन मार्ग आहेत. आपण गुंजवणे दरवाजाकडून जातोय, त्याला चोर दरवाजा असे देखील म्हटलं जातं. राजगड हा किल्ला नीरा, वेळवंडी, कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्याच्या बेचक्यामध्ये उभा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून निसटून मावळ्यांसोबत 12 सप्टेंबर 1666 मध्ये राजगडावर सुखरूप पोहोचले होते. राजगडावर जाण्यासाठी 4ही बाजूंनी पायवाट आहेत. वेळवंड, मुळे, भूतंडे, पालखुर्द, वाजेगर, गुंजवणे, फणसी या मार्गाने राजगडावर जाता येते. त्यातील पण काही मार्ग वापरत नाहीत. दाट झाडी व अतिशय चढ उतारामुळे तसेच रस्ता चुकण्याच्या भीतीमुळे त्यांच्याकडे दुर्लक्षित केले जाते. चोर दरवाजा आणि आपण आलो चोर दरवाजातून गुंजवणे गावामधून. आणि हा छोटासा असा दरवाजा आहे आणि आजूबाजूला भक्कम तटबंदी बांधलेली आहे. आणि हा रस्त्याचा मार्ग कसा आहे तो पहा. आणि आपण आता किल्ल्यावर पोहोचलेलो आहोत. तर बाकीची माहिती किल्ल्यावरतीच बोलू. हे किल्ल्यावरून पोहोचल्यानंतरचं दृश्य आहे, पाहू शकता तुम्ही. काहीच दिसत नाही, पूर्ण धुका. हे तटबंदी तुटलेली आहे आणि आता परत एकदा बांधतायत. बांधकाम चालू आहे तटबंदीचं. आणि खाली पूर्ण धुका आले आणि आम्ही किल्ल्याच्या वरती एकदम आलोय आणि तटबंदीचं काम चालू आहे. पूर्ण ढासळले तटबंदी. हे पद्मावती तलाव आहे किल्ल्यावरती आल्याच्या नंतर जे आपण पाहिलं ते.
इकडे तलाव आहे पण धुक्यामुळे दिसत नाही काही. तलावातील मोठं तलाव आहे. आपण जातोय वरच्या बाजूला आणि आता पायऱ्या लागलेल्या आहेत किल्ल्यावरती फिरण्यासाठी व जाण्यासाठी. तर आपण पूर्णपणे राजगड किल्ल्यावरती आलेलो आहोत आणि इकडे कॅम्पिंगसाठी जागा आहे. कॅम्पिंगला थांबतो तिकडे. ही अमात्य सोनोपंत डबीर यांची समाधी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले मुरुमदेवाचे राजगड म्हणून नामकरण केल्यावर येथे पद्मावती देवीचे मंदिर बांधले असं म्हटलं जातं. सध्या मंदिरात 3 मूर्ती आहेत. मुख्य पूजेची मूर्ती भोरच्या पंत सचिवांनी स्थापन केलेली आहे. त्याच्या उजव्या बाजूला लहान मूर्ती महाराजांनी स्थापन केलेली आहे. या 2 मूर्त्यांच्या मध्ये पारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. सिंदूर फासलेला तांदळा म्हणजे पद्मावती देवीची मूर्ती आहे. या मंदिरात सध्या 20 ते 30 जणांना राहता येते. तर हे आहे रामेश्वर मंदिर. यामध्ये आपण नंतर येताना जाऊया. पुढे जाऊया. किल्ल्यावरती धुका आहे तर समजत नाही आहे नक्की कोणत्या बाजूला काय आहे ते, पण तरी जेवढं दिसतंय तेवढं व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला. हे इकडे राजवाड्याचे अवशेष आहेत, तुम्हाला दाखवतो. हे तुटलं आहे आता, पण हे सगळे इथे पहिला राजवाडा होता. बहुधा सन 1645 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन त्याच्यावर बांधकाम केले व त्याचे नाव राजगड असे ठेवले. मराठेशाहीची 25 वर्षे राजधानी हा किल्ला होता. तर ह्याच राजवाड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा राजाराम महाराजांचा जन्म झाला आणि ह्याच किल्ल्याच्या राजवाड्यामध्ये त्यांच्या पत्नी सईबाईंचे निधनसुद्धा झाले. महाराजांनी अनेक महत्त्वाच्या लढाईंची रणनीती राजगडावरून आखली होती. त्यात सिंहगड किल्ला जिंकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यास राजगडावरून 1670 मध्ये पाठवले होते. दारुखाना आहे आणि तुटलेली तोप आहे. खाली पूर्ण धुकं आहे आणि हा दारुखाना होता. म्हणजे इकडे दारू गोळा ठेवला जायचा. पण हे बघा आत्ता जे मावळे येतात ते असं कचरा करून गेले जातात आतमध्ये. तर ही स्वच्छता राखली गेली पाहिजे. इकडे राहताय तर या गोष्टी साफ ठेवल्या पाहिजे जेणेकरून पुढच्या पिढीला हे चांगल्या प्रकारे बघता येईल. तर इकडे आल्यानंतर खाली ती पण तलाव आहे एक पाण्याचा. हे सर्व किल्ल्याचे तुटलेले अवशेष आहेत. कालांतराने तुटले गेलेत. जे पहिलं होतं अस्तित्व ते. तर किल्ल्यावरतील ज्या ज्या गोष्टी आहेत पाहण्यासाठी त्यांचा नकाशा दिलेला आहे. राजवाडा जिकडे भरायचा राजवाडा होता, जिकडे सभा व्हायची, ते ठिकाण आपण पाहिलं. आता आपण चाललोय बाले किल्ला पाहण्यासाठी. आपण आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच दाखवणार आहोत. राजगडावर येण्याचा प्रवास व राजगडावर कसे चढायचा हा रस्ता व राजगडावरील राजवाडा पाहिला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बाले किल्ला व संजीवनी माची पाहणार आहोत. तर व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद आणि पुढची व्हिडिओ लवकरच येईल.